नमस्कार आणि या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नवीन वर्षाचं स्वागत करताना तुम्ही जर दारू पिऊन गाडी चालवाल तर खबरदार, कारण तुमचं नवीन वर्ष थेट जेलमध्ये जाईल। ड्रिंक अँड ड्राइव्ह रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। अवैध पार्टी, ड्रग्सचा वापर रोखणं यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली। मुंबईमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी असणार आहे। मुंबईजवळच्या अलिबागकडे देखील 31 मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी मुंबईकरांची पावलं वळतात। त्यामुळे रायगड पोलिसांनी 18 ठिकाणी खास पथकं तैनात केली आहे। वाहन चालकांची कसून तपासणी आता केली जाते। ड्रायव्हिंग वरती चाप बसवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी 18 ठिकाणी आम्ही पॉईंट्स लावलेले आहेत, ज्या ठिकाणी ब्रेथ अनालायझर ठेवण्यात आलेले आहेत आणि अशा चालकांच्या विरोधामध्ये आम्ही कारवाई करणार आहोत। जे महत्त्वाचे बीच आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, त्या ठिकाणी वेगवेगळे अशी पथकं बनवण्यात आलेली आहेत। विशेषतः महिलांची छेडछाड रोखण्यासाठी महिलांची पथकं आहेत। तर नवीन वर्षात जेलवारी करावी लागणार नाही, त्यासाठी खबरदारी घेणं किती गरजेचं आहे आपण बघितलं। यानंतर उर्वरित बातम्यांचा पुढे घेऊयात वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले। 31 सेलिब्रेशन करताना महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी आता घेण्यात आलेली आहे। तर गिरगाव चौपाटी याशिवाय नरिमन पॉइंट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून आता खास तयारी करण्यात आली आहे। गिरगाव चौपाटी याशिवाय नरिमन पॉइंटवर मुंबई पोलिसांकडून खास तयारी झाली आहे। गिरगाव चौपाटीवर 2 वेगवेगळे भाग करण्यात आले। बॅरिगेड्स करून फॅमिलीसाठी वेगळा, तर दुसऱ्या भागात तरुणाईसाठी आणि पुरुष मंडळींसाठी वेगळी जागा करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलं असल्याचं सध्या बघायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक पोलीस आता तैनात करण्यात आले। वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत ही घेतली जाणार आहे। मागील आठवड्यापासून नवीन वर्षाचं सेलिब्रेशन पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी खास तपासणी नाके उभारण्यात आले। यावेळेस गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावरती विशेष लक्ष दिलं जात आहे। नागपूरमध्ये आता पोलिसांकडून नवीन वर्षानिमित्त चोख बंदोबस्त करण्यात आला। 31च्या पार्श्वभूमीवर ड्रिंक अँड ड्राइव्ह किंवा हुल्लडबाजांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी आपली गस्तही वाढवली। च्या पार्ट्यांवर सरकारची आता करडी नजर असेल। 1 ग्रॅम असो किंवा मग 100 ग्रॅम ड्रग्स कारवाई होणारच, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला। खासगी पार्ट्यांवर सरकारची करडी नजर असेल, हा इशारा सुद्धा गृहराज्यमंत्र्यांनी दिला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नियोजित केलेल्या पार्टीला आता येणाऱ्यांना पुण्यातल्या एका पबकडून कंडोम्स आणि ORS पाकिटांचं वाटप केलं जाते। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही पाकिटं दिली जात आहेत, असा दावा पबचा आहे। याशिवाय पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुद्धा सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क पोलीस आणि विभाग देखील मद्यपिंना आवरण्यासाठी कमी पडेल, कारण 31 साठी तब्बल 65,000 मद्यपिंनी दारू पिण्याचे लायसन्स काढले। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स, तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आले आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती आता नाशिक पोलिसांकडून 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। ड्रंक अँड ड्राइव्हसह वाहतुकीचे नियम आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। कोरेगाव भीमा या ठिकाणी संपन्न होणाऱ्या शौर्य दिनासाठी प्रशासन मात्र सज्ज झालं असल्याचं सध्या बघायला मिळतंय। विजय स्तंभावर 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा होईल, त्यासाठी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहे। या कार्यक्रमासाठी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात असेल। माथेरानला जाण्यासाठी पर्यटक ई-रिक्षांचा वापर करतात, मात्र ई-रिक्षा कमी असल्यानं पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागेल। रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर आणि लायन्स या पॉइंटवरती पर्यटकांना बंदी आहे। या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात। या पार्श्वभूमीवर उद्यापर्यंत ही बंदी असणार आहे। आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळातील पर्यटन स्थळं सज्ज झाली। हॉटेल्स, रिसॉर्ट, खासगी बंगले, सॅनिटोरियम हाऊसफुल झाले, तर पवना नगर परिसरातील कृषी पर्यटन केंद्रांवरील टेंटची बुकिंग सुद्धा हाऊसफुल झाली आहे।
सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे, त्यामुळे इथले हॉटेल्स हाऊसफुल झाले. स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना या ठिकाणी पर्यटक दिसत आहेत. समुद्राबरोबर खाडीतील बोट सफारीला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमणी या ठिकाणी कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कायाकिंग करून पर्यटक आनंद लुटतायत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. 25,000हून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले. मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था अपुरी पडली आहे. शिमला, मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली. या बर्फवृष्टीचा पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत. झाडं आणि डोंगरांवर सर्वत्र बर्फ पसरलाय. जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली. 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले. पर्यटक बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. मनालीमधल्या सोलांग व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरून गाडी थेट दरीमध्ये कोसळली आहे, तर यासोबत मनालीमध्ये अनेक वाहनं घसरताना सध्या दिसत आहे. नागरिकांकडून चारचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. मनाली में हो 31 याशिवाय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मनालीमध्ये दाखल झाले. मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मनालीमधील विविध स्पॉट्सवरती जाण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मनालीमधील रस्त्यांवर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस आज सुरुवात होईल. संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी शेजारगृहातील चांदीच्या पलंगावर विसावणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत देवीच्या मंचकी निद्रेचा विधी पार पडेल. यंदा पंढरपूरच्या विठोबा रखुमाई चरणी वर्षभरात तब्बल 53,97,00,000 रुपयांचे दान जमा झाले. यामध्ये जवळपास 2,72,00,000 रुपये किमतीच्या सोने चांदीच्या दागिन्यांचीही भर पडली आहे. तर 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2024 अखेर मिळालेल्या देणगीचा तपशील मंदिर समितीनं दिलेला आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे 3:30 वाजेपासून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येईल. वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. रात्री 10:30 वाजेपर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येईल. महाराष्ट्राचे कुलदैवत हे जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा संपन्न झाली आहे. लाखो भाविक ज्या क्षणाची वाट पाहत असतात ते देवाचे करहा स्नान पार पडले. देवासोबत लाखो भाविकांनी करहा स्नान केलंय. खंडेरायाच्या करहा स्नानाची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेली खास दृश्य आपण बघतो. मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये चांगलाच राडा झाला. हाणामारी झाली आहे. गुटखा खाऊन लोकलच्या डब्यात थुंकल्यानं इतर प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालना शहरातल्या फ्रेझर बॉयज मैदानावरती क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झालाय. हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू विजय पटेल हा मैदानात कोसळला अशी माहिती आहे. विजय पटेल हा नालासुपारा या ठिकाणचा रहिवासी आहे. अलिबागच्या रेवदंडा समुद्रकिनारी महागडी फेरारी समुद्राच्या वाळूमध्ये रुतली आहे. फेरारी बाहेर काढण्यासाठी चक्क बैलगाडीनं कार ओढावी लागली आहे. अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या मुंबईमधील पर्यटकानं फेरारी कार समुद्रकिनारी नेली, पण कारचे टायर्स वाळूमध्ये रुतले. उरण या ठिकाणी पाणथळ प्रदेशात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालं. 300हून अधिक फ्लेमिंगो या भागामध्ये विहार करताना दिसत आहेत. नागपूरमध्ये ठाकरे गटानं महापालिका मुख्यालयावर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. शहरातला कचरा संकलन आणि कचरा प्रक्रियेमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आला. या घोटाळ्यात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे. पुणे राजगुरुनगरमध्ये 2 पीडित मुलींवर बलात्कार करून हत्या झाल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघाला. या प्रकरणी आता नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे.
यंदाच्या वर्षात 72,70,00,000 लिटर मद्य विक्री झाली. दोन्ही निवडणुकांदरम्यान जप्त केलेल्या मद्यापेक्षा मद्यपींनी जास्त मद्याचं सेवन केलंय. त्यामुळे यंदाचं निवडणूक वर्ष राज्यासाठी मद्यपी वर्ष ठरलंय. मुंबईमधल्या समुद्र किनाऱ्यांवरती आज रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी 25 जादा बेस्टच्या बसेस असतील. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडल्या जातील. प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकारी याशिवाय बस निरीक्षकांची नेमणूक ही करण्यात येणार आहे. देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली. कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. मात्र आता 7 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट आहे. मुंबईमध्ये सिमेंटच्या दरात वाढ झाली आहे. दर वाढले त्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रतिकोणीचे दर सध्या 350 रुपये आहेत. त्यात आता प्रतिकोणी 30 रुपयांची वाढ झाली आहे. नवी मुंबईमधील बहुतांश उद्यानांमध्ये लादा उखडलेल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन दुखापती झाल्यात. यामुळे पालिकेकडून लवकरच जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती केली जाईल. उद्यानांमध्ये लादांच्या ऐवजी मातीचे ट्रॅक करण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. वाळवंट बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार झालाय. त्यासाठी 328 कोटी रुपये खर्च आहे. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मान्यता देण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्रात हरित असं वाढवण बंदर प्रकल्प हे उभारलं जाणार आहे. वातावरण बदलामुळे समुद्रातील माशांचं प्रमाण कमी झालं. अनेक बोटी 8 दिवसांपासून समुद्रात जात नाहीये. त्यामुळे मच्छीमार बांधवांचं नुकसान होत आहे. मासेमारीसाठी खूप लांब जावं लागतंय. त्यामुळे आणि मासेच मिळत नाहीये. त्यामुळे आर्थिक संकट सहन करावं लागतंय. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषण वाढतंय. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. तर ज्या ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशांक खराब असेल त्या ठिकाणी महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. पनवेल ते बोरीवली दरम्यान थेट लोकल धावणार आहे. तर यासाठी पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. गोरेगाव बोरीवली हार्बर लाईनच्या प्रकल्पाला आणि कामाला सुरुवात झाली आहे. शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळच्या राजुरीपर्यंत रेल्वेची पहिली चाचणी करण्यात आली. यावेळेस खासदार बजरंग सोनवणे उपस्थित राहिले. 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार असा शब्द मी पूर्ण केल्याचं सोनवणेंनी म्हटलं. शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून निधी वितरित करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीमध्ये पैसा नाही आहे. त्यामुळे 2 दिवस विलंबानं खरं तर हे वितरण करावं लागतंय. एमपीएससीने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. संयुक्त परीक्षा गट ब शिवाय गट क परीक्षेनंतर 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एमपीएससीने दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होईल. हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल 201 जणांना शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. सामाजिक, राजकीय आणि लोकप्रतिनिधींना स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाने देण्यात आले अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे गेल्या 15 दिवसांपासून पाणी बंद आहे. माळशिरस वित्रिकेवरील शेवटी असणाऱ्या गावांपर्यंत पाणी मिळालेलं नाही. पाण्याअभावी पिकं जळू लागली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी केली जाते. बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर स्कायवॉकवरील दिवे महिन्याभरापासून बंद आहे. तरी सुद्धा पालिका त्याकडे दुर्लक्षच करते. गर्दीच्या वेळी यावेळेस चोरांना हातसफाई करण्याची संधी मिळू शकते. पालिकेने ही बाब गांभीर्यानं लक्षात घेऊन तात्काळ दिवे सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चेन्नईमधील अण्णा युनिव्हर्सिटीमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील तमिळनाडू हाऊसबाहेर जोरदार निदर्शनं केली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली. या योजनेअंतर्गत 100 मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. भारतीय गायन विश्वातील प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी आता वयाची 90 ओलांडली आहे. तरी सुद्धा आजही त्यांचा उत्साह सर्वांना प्रेरित करतोय. आशा भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. यावेळेस त्या विकी कौशलच्या तोबा तोबा या गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे.
आणि आता एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये CIDने 9 पथकं स्थापन केलेली आहे. 150च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तरीही आरोपी वाल्मिक कराड काही पोलिसांच्या हाती लागताना दिसतच नाही आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन गुलेसह 4 फरार आरोपींच्या शोधासाठी आता CID जंग पछाडते आहे. मात्र 22 दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. वाल्मिक कराडवर 1-2 नाही तर तब्बल 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती सध्या मिळते आहे. त्यातले 15 गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहे. तरी सुद्धा कराडवर गुन्हे दाखल होईपर्यंत त्याला पोलीस सुरक्षा होती. त्याच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा आता शंका उपस्थित झालेली आहे. अतिशय मोठी बातमी खरं तर ही म्हणावी लागणार आहे. पुढे देखील बातमी महत्त्वाची आहे, कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे. मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जातोय. अजित पवार बहुधा परदेशात गेले असावेत अशी चर्चा आहे. धनंजय मुंडेंवर विविध राजकीय पक्षांकडून आरोप होतोय. त्यातच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनावणे यांची देखील CIDने चौकशी केली आहे. यामुळे आता अजित पवार यांना सध्या बचाव करताना तारेवरची कसरत ही करावी लागणार आहे, असंच काहीसं चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड नेमका कधी सापडणार हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा धावता आढावा News.20 मध्ये. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी आता थेट माफी मागितली. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, कुणाचंही मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, हे सुरेश धस म्हणाले. याशिवाय बीडमधील पोलीस अधीक्षक चिरीमिरी घेऊन शस्त्र परवाने देतात असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय. बीडचा बिहार व्हायची वेळ आलेली आहे, तातडीने कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आता एक गौप्यस्फोट केला असल्याचं बघायला मिळतंय. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून आता वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू आहे असा दावा धस यांनी केला. आका कोण हे मात्र धस सांगत नाहीये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता सूचक ट्विट केलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे याशिवाय अजित पवार यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो राऊतांनी पोस्ट केला. वाह क्या सीन है, संतोष देशमुखांचा अपराधी नेमका कोण, चौकशी किती पारदर्शक होईल असा सवाल राऊतांनी विचारला. सरपंच हत्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. या प्रकरणी अजित पवार यांच्याकडून अद्याप काहीच हालचाल नाही आहे, हा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता आरोपींना तात्काळ अटक करा ही मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली आहे. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा या सूचना सुद्धा यावेळेस बजरंग सोनावणे यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केला. याच पार्श्वभूमीवर दमानी यांना आलेला कॉल हा दारूच्या नशेत करण्यात आला. ही माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली. दुसरीकडे बीडमध्ये CID कडून वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची आज चौकशी करण्यात आली. याच महिलेची काल केज पोलीस ठाण्यामध्ये CID कडून दिवसभर चौकशी करण्यात आलेली होती. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य असा मोर्चा काढलाय. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपींना अटक करा, याशिवाय बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपीला अटक करून कठोर शासन करा या 2 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बीड आणि परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण्यात आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकातून करण्यात आली. स्थलांतरित कामगारांना आधी स्मार्ट रेशन कार्ड द्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. हे कामगार कोणत्याही राज्यातले असले तरी त्यांना महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये धान्य मिळायला पाहिजे या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. कोकणातील रिफायनरीवरून दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार व्हायला हवा. ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असंही केसरकरांनी म्हटलं. लाडकी बहीण या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये मदत केली जाणार आहे. ही माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत दिली जाईल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं. मोठी बातमी आहे थेट पुण्यातून, कारण पुण्यातल्या पबमध्ये फ्री कंडोम देण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे. साम टीव्हीच्या दणक्यानंतर पबने हा निर्णय मागे घेतलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या मुंडवा या ठिकाणच्या एका पबकडून फ्री कंडोमचं वाटप करण्यात येत होतं. मात्र साम टीव्हीने ही बातमी लावून धरली. पुणेकरांनी सुद्धा पबच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. पुणे पोलिसांनी या पबला नोटीसही बजावल्या. त्यामुळे अखेर पुण्यातल्या या पबने फ्री कंडोम देण्याचा निर्णय जो आहे तो रद्द केला असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. हवामान बदलामुळे हातातोंडाची आलेली द्राक्षबाग वाया जाते. द्राक्षघड कुजणं, रोगांचा प्रादुर्भाव या संकटांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जळगाव जिल्ह्यामध्ये ऐन हिवाळ्यामध्ये जोरदार पावसानं आता हजेरी लावली असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय. या अवकाळी पावसामुळे हरभरा आणि तूर पिकाचं, कापसाचं प्रचंड नुकसान झालंय. येवला तालुक्याच्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे गहू शेती भुईसपाट झाली आहे. कांद्याचं मोठं नुकसान झालंय. ठिकठिकाणी मका, सोयाबीन ओला होऊन नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे. त्यात या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानात भर पडली आहे. 3 वर्षात शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालंय. 2 वर्षांपासून ते मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे.